भाषणाचं काम जर ठरलं तर तुम्हाला माहिती आहे मी 1 तास बोलायचे मोजून 60,000 घेत असतो. बालूकून नाही घेणार, ते भाऊ आहे ना. पण 1 तास बोलायचे मोजून 60 घेत असतो. 59 बी नाही, 59,999 बी नाही. तू पुण्यतिथीला बोलो, जयंतीला बोलो, कशाला बी बोलो, मी 60च घेणार. तू वास्तुशांतील बी मला भेट द्यानीस ती तरी 60 घेणार. का? तुमच्या वेळेचीही लोकांनी कदर केली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या वेळेची लोकांनी कदर केली पाहिजे. ज्याला गरज आहे ते बोलल न बोलल. आपलं काम भाषणबाजीवर नाही ना, की बाबा नाही मी भाषण ठोकल्यावरच आपलं घर चालणार आहे. आपण हातात मार्कर घेतला, बोर्डवर लिहिलं, बटकन पैसा येणार आहे. तिकडे लय बरोबर कार्यक्रम चालू आहे आपला. त्यामुळं मी तुमच्या पालक या नात्याने एवढीच विनंती करतो की मी 60,000 रुपये घेत असतो. पण इथं बसलेलं एखादं लेकरू आहे आणि तुम्हाला वाटलं बाबा याला शिकताना अडचणी आली, मायबापा नाहीत, बिंदास त्याला परभणीत घेऊन या. त्याचं खाणं पिणं राहणं कपडे नोकरी लागेपर्यंत कांगणे सर एकटेच करणार. 1 रुपया देऊ नका त्याचा. ही चळवळ सध्या कामाची आहे. आपल्या